बारवी धरण प्रकल्प बाधिताला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून मंजूर झालेल्या भूखंडामध्ये घर बांधण्यास वारंवार विरोध करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी होत आहे। मुरबाडमधील मोहगर येथील बारवी धरण प्रकल्प बाधित रिजवान शेख यांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून घर बांधण्यासाठी म्हसा हद्दीत रीतसर भूखंड वाटप केले असून बेघर प्रकल्पग्रस्त रिजवान शेख यांनी वाटप केलेल्या भूखंडावर घर बांधण्यास सुरुवात केली आहे। मात्र मोहगर ग्रामपंचायतीचा सरपंच, पोलीस पाटील व इतर ग्रामस्थांनी मनमानी करीत प्रकल्प बाधित शेख यांच्या घराला अनेकदा विरोध केला आहे। 21 तारखेला अगर 17 तारखेला तुम्ही इथे येऊन पाणी करता, सर्व अल्पसंख्याचे घर असल्यामुळे तुम्ही त्रास देता का जाणून बुजून? तुम्ही ताबा पावती दिले कडे मला, दिले कडे एवढा बोला। तुम्ही ताबा पावती जागा मला भूखंड वाटप केले कडे मला आमचा प्लॉट मोजा, तुमचा प्लॉट मोजा, पण भूखंड त्या दिवशी तुम्ही आले काय मोजला? तुम्ही रिपोर्ट दिले मला, रिपोर्ट दिला। अगर समजा ताबा पावती माझ्याकडे भूखंड वाटप आधी 2023 ला घेतला, गावकरी एकाही कोणी घेतला नाही, त्याचा का नाही? माझा अल्पसंख्येचा का तुम्ही त्रास देता? मानसिक त्रास देता तुम्ही। व मानसिक त्रास देतलाय तर तुम्ही अजिबातल्या गावचा मोजा मी मोजायला तयार आहे, मी मोजून द्यायला तयार आहे। पहिले गावाच्या मोजून घ्या, कोणी किती काय केलं, कोणी काय केलं ते बघा। तुम्ही आज रिपोर्ट मध्ये काय लिहिलं आहे? सर्व गावठाणाची सर्व भूखंड सुविधा निश्चित केले, म्हणजे सर्व गावाची केले। माझी बार का त्या दिवशी येऊन मोजणी केली, माझी बार का डबल का मोजाला? म्हणजे आता जाती अल्पसंख्या मला नाही, तिथून मोजा, बिंदास मोजायला तयार आहे। माझं घर मोजा, सगळं मोजा, तो काही टेन्शन नाही, तुम्हाला अर्थाला देणार नाही अजिबात। पहिले त्या गावापासून मोजा, मी तयार आहे। अरे एका पेपर नसताना तुम्ही मानसिक त्रास द्यायला घेतला का मला जाणून मधून? कोणत्याकडे पेपर आहेत? तुम्ही कोणाला दिला अजून प्लॉट वाटप दिलं का साहेब? तुम्ही अजून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सुद्धा सदरचे भूखंड रीतसरपणे रिजवान शेख यांना वाटप केल्याचे सरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थ यांना सांगितले असताना सुद्धा ग्रामस्थ शेख यांना नाहक त्रास व दमदाटी करीत असल्याचे शेख यांनी सांगितले आहे। याबाबत शेख यांनी कारवाईची मागणी केली आहे। जीवन शिंदे, जनशक्ती, मुरबाड।